नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। जम्मू कश्मीर में आतंकी हमला निंदनीय है और केंद्र सरकार को इस संबंध में समय रहते कदम उठाने की जरूरत है। तालुका प्रमुख लाखन गाड़ीकर ने कहा, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की ओर से हम इस हमले की कड़ी निंदा करते हैं। जम्मू कश्मीर के डोडा जिले में आतंकियों ने भारतीय जवानों पर हमला कर दिया। इस हमले में कैप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश समेत 2 जवान शहीद हो गए। इस हमले के विरोध में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ने शिवसेना जिला प्रमुख जालिंदर बुधवत के नेतृत्व में बुल्डाना में कलेक्टर कार्यालय के सामने चौक पर जोरदार विरोध प्रदर्शन किया। तालुका प्रमुख लाखन गाड़ीकर सहित शिव सैनिकों ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। बुल्डाना से मनोज सनांसे की रिपोर्ट। जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार अतिशय अपयशी ठरलं। पक्ष फोडाफोडीच्या कामामध्ये यांना वेळ आहे, पण देशाची संरक्षण यंत्रणा या ठिकाणी यांनी झोपू घातलेली आहे। देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजलेली आहे। आपण बघितलं असेल की या देशामध्ये अराजकता माजत आहे, पक्ष फोडला जात आहे, पण या ठिकाणी मोदी आणि शहाला देश आणि विदेशात फिरायला वेळ आहे, पण या देशाचं संरक्षण करण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही। या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागत आहे, योजनेचा पाऊस या ठिकाणी पाडला जात आहे, पण मागच्या घरकुलांचं निधी सुद्धा यांच्याकडून या ठिकाणी दिला जात नाहीये। पण नवीन योजना या ठिकाणी करायच्या आणि मागचा निधी या ठिकाणी द्यायचा नाही, अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं या ठिकाणी धोरण सुरू आहे। केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांचं मरण, केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं मरण, अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणं या केंद्र सरकारचं मोदी आणि शहांचं सुरू आहे। याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज निषेध आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही केंद्र सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो। केंद्र सरकार जर जागी येत नसेल तर केंद्र सरकारला या ठिकाणी खाल्या खेचल्याशिवाय या देशातली जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकारला आम्ही देत आहोत। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।